पोरांनो, तुम्हाला तुमचा बाप समजून घ्यायचंय ना, एकदा डोळे बंद करा आणि विचार करा की माझा बाप गेला. ज्यांच्याकडे त्यांचा बाप आहे ना, ज्या लेकरांकडे त्यांचा बाप आहे ना, त्या लेकरांनी डोळे बंद करून एकदा विचार करा की माझा बाप गेला. माझा बाप तिरडीवर झोपलेला आहे. लोक त्या बाबाला हलवत आहे. ओ बाबा उठा ना, बाबा बाबा उठा ना, पण बाप उठायला तयार नाही. ज्या लेकरांना वाटतं ना की माझा बाप माझ्यासाठी काहीच करत नाही, त्या लेकरांनी फक्त हा विचार करा की माझा बाप गेला, तो आता या क्षणाला तिरडीवर झोपलेला आहे, माझा बाप कधीच उठणार नाही. त्यांना एकदा हा विचार करा, डोळे बंद करा आणि हा विचार करा की माझा बाप आता मला कधीच दिसणार नाही. माझ्या बापाचा चेहरा आता मला कधीच पाहायला भेटणार नाही. माझा बाप मला आयुष्यात कधी 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 दिसणार नाही. मी माझ्या बापाकडे कधीच हट्ट करू शकणार नाही. माझा बाप कधीच माझ्या समोर असणार नाही. तुम्हाला तुमचा बाप समजून घ्यायचा आहे ना, तर तिरडीवर झोपलेला तुमचा बाप आठवा. एकदा विचार करा की बाप गेल्यानंतरच तुमचं आयुष्य कसं असेल. एकदा विचार करा की बाप नसताना तुमचं आयुष्य कसं असेल. घरामध्ये जेव्हापर्यंत बाप जिवंत आहे ना, तेव्हापर्यंत तुमच्या घराचं मांगल्य जिवंत आहे. जेव्हापर्यंत तुमच्या घरामध्ये बाप जिवंत आहे ना, तेव्हापर्यंत तुमच्या घरातल्या बापाचं, तुमच्या घराचं संरक्षण जिवंत आहे. जेव्हापर्यंत तुमचा बाप जिवंत आहे.